नाही नाही. तर बाजूचं तर मंदिराचा व्ह्यू बघितलात तर इकडे तुम्हाला गाड्या पार्किंग करायच्या, तिथे चप्पल. जय विनायक मंदिर. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज आपला रत्नागिरीमधला 4था दिवस आहे आणि आज रात्री आपण निघणार आहोत मुंबईला जायला. सो त्याआधी त्या दिवशी किरणचा ड्रोन हरवला होता, काल भेटला पण. तर स्वामींच्या मठातसुद्धा जायचं आहे. जवळपास इथे एक मठ आहे. सो आंघोळ वगैरे केले, नाश्ता केला आणि आता मठात जायला निघतो आहे. चला. तर स्वामींच्या मठाजवळ आलो. विलेमध्ये मठ आहे, खूप सुंदर आहे, जसं अक्कलकोटला आहे ना तसंच आहे सेम. चलो इकडून पिल्लू या इकडे. हात मम्माला. पिल्लूला हे घातलं आहे मी, टोपी. गार वारा लागतोय ना पिल्ला. काढा मम्मा. चलो ए चल इकडे. काय श्रीगंधा हे बघ सोनू. काऊ. गुरुवार सुद्धा मुख्य प्रवेशद्वार इथून आहे आणि आल्यावर पहिले इथं पाय धुवायचे आहेत आणि एका साईडला इथे चप्पलसाठी त्यांनी बनवलं. कृषिका ए पाय धुया. आणि खरंच खूप सुंदर बांधलंय. पहिलं पाय धुया आपण. तर बाजूचं जे त्यांनी केलं आहे ते पण छान आहे. इथं कामधेनू आहे, ते हरिण आहे आणि इकडे होम होतं वाटतं का. आणि आपलं स्वामींचं मठ आणि समोर मस्त आपलं जंगल आहे. चला. किरणचे सबस्क्रायबर भेटले. तर मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता जेवायला आलो आहे, कारण का इथून जेवून आम्हाला जायचं परत जयगडला. ते राहिलं होतं आपलं करायचं, सो तिकडे जायचं. चला. आणि आता व्हेज खाणार आहोत, नॉनव्हेज खाऊन कंटाळा आला. चला. व्हेज देवळात जायचं ना. तर आपली ऑर्डर आली अख्खा मसूर छोले मसाला, रोटी, चपाती. तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो आहे कराडेश्वर मंदिराच्या इथे, कारण का तो एक प्लेस बाकी होता आमचा करायचा. हां काढूया ना. हे आपले सबस्क्रायबर भेटले, त्यांच्यासोबत फोटो काढूया. तर आता आलो आहे कराटेश्वर मंदिराजवळ. एक मिनिट. अरे याचे शूज कुठे आहेत? काढले काय? हां चप्पल इथेच. इथेच चप्पल काढायची. खाली आहे काय? हो. तर मंदिराचा व्ह्यू बघितलात तर इकडे तुम्हाला गाड्या पार्किंग करायच्या, तिथे चप्पल काढायची आहे. याच्यात टाक आणि इथून खाली उतरायचं. ते कौलारू मंदिर आणि पाठीमागे समुद्र. चला पायऱ्यांनी उतरूया. विशिका चल. व्ह्यू भारी आहे इथला. चल. मग तू वरती राहशील. चला. तर मंदिराच्या इथनं आलात तर पहिलं तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसेल. जुन्या पद्धतीची तुळस सुद्धा आहे बघा, गणपतीची मूर्ती. आणि इकडून बघितलं तर सगळं जुन्या पद्धतीचं काम आहे.
बुरुज आहेत. कौलारू पद्धतीचं. इथे मोठा बुरुज आहे एकदम. चला आता आतमध्ये प्रवेश करूया. इथे काय आहे? काय ना आतमध्ये टॉवलं वगैरे ठेवलीत. चला कराटेश्वर मंदिराच्या इथला व्ह्यू बघितलं तर कसला जबरदस्त आहे. हे बघा, असं वाटतं दुसरी कशाळी. थोड्याशा पायऱ्या आहेत, मग खरंच मस्त एकदम. पाणी पण एकदम साफ. जयगडचं कराटेश्वर मंदिर नक्की भेट द्या कधी आलात तर. वाव. आणि इथं गाईच्या मुखातनं पाणी येतं. हे बघा, सुंदर. समोरचा व्ह्यू बघा कसला भारी आहे. जयगडचं कराटेश्वर मंदिर झालं. आता जयविनायक मंदिर बघायचं आहे. त्यानंतर लास्ट स्पॉट आहे आपला आरेवारे बीच. तर आता जयविनायक मंदिराकडे चाललो आहे आणि खूप सुंदर आहे मंदिर. बाहेरूनच बघितलं तर मध्ये एंट्री केल्यावर बघूया कसं आहे. डायरेक्ट बीच. तर आता आपण एंट्री केली आहे जयविनायक मंदिराच्या आतमध्ये. बघितलं तर खूप सुंदर आहे बघा. आजूबाजूनी झाडं वगैरे आहेत. सिंचन आहेत, सिंचन. हा तो आंघोळ कर जा. जुन्या पद्धतीचं एकदम. हे बघा, इथनं दिसतंय कळस मंदिराचा. जय विनायक मंदिर. चला. अरे पोरगी गावची नाही. चला, आजूबाजूचं पण मस्त झाडी वगैरे आहेत. चिटकाव आता परत. चिटकाव ना, चिटकेल. तर जय विनायक मंदिराच्या बाहेरच तलाव आहे. तिथे भरपूर सारे मासे आहेत, ते पण मोठमोठे. या 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 मुंबईवरून आलोय भेटायला या. आरेवारे बीचला आलो आहे. खाली नाही गेलो त्या साईडला, वरनंच जायचं आहे कारण का रात्रीची ट्रेन पण आहे, त्यामुळे घरी जायचं आहे. बॅग वगैरे घ्यायची. समोरचा व्ह्यू बघा. आणि इकडे असे हे आहेत पाणीपुरीचे ठेले आहेत. तर तिकडे असं बसून व्ह्यू बघत खायचं असतं. म्हणजे आता बघू काय खायला भेटतंय. मॅगी आहे, पाणीपुरी. काय काय? मॅगी, भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी. शेवपुरी, दहीपुरी नाही. दहीपुरी नाही, माहित नाही मला. ओके, बघू आता. मी दुकानाला नाही. चलो. मॅगी काय खातेस माहिती आहे मला. छान एकदम.